पुणे 1972 घरातील बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे हातात पडेल ते काम करणारा, रिक्षा चालवणारा एक मुलगा. घराला हातभार लावण्यासाठी तो अहोरात्र संघर्ष करत होता. त्या तरुणाचं नाव म्हणजे अशोक उर्फ विष्णू सूर्यभान हरणावळ. रिक्षा चालक ते 2 वेळा पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून या तरुणानं उत्तुंग कामगिरी केली. अशोक भाऊंचा जन्म हा एका सर्वसामान्य घरात झाला. त्यांनी जीवनाच्या वाटेवर असलेले काटेकुटे तुडवेत आणि दुःख सहन करीत संघर्षमय वाटचाल केली. रात्री रिक्षा चालवणे आणि दिवसा सामाजिक सेवा असा त्यांनी जीवन प्रवास सुरू केला. त्यातूनच त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, धाडस, धैर्य, साहस आणि चिकाटी मिळाली. समाजसेवा, नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि अडीअडचणी सोडवण्याची आवड त्यांना लहानपणीच होते. साईनाथ मित्र मंडळाचा अध्यक्ष म्हणून लोकांची जनसेवा केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. सन 2004 त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून पक्षानं त्यांना काम करण्याची संधी दिली. सन 2007 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाले. सन 2012 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी मातब्बर उमेदवाराचा पराभव करून विजय खेचून आणला. पक्षानं त्यांना गट नेता म्हणून काम करण्याची संधी दिली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं. पुणे महानगरपालिकेच्या इतिहासातील उत्तम गट नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. गट नेता म्हणून शहराच्या व प्रभागाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिलं. खरं तर सन 2007 पूर्वी पर्वती दर्शन परिसरातील नागरिकांना विकास, समाज कल्याण व आधुनिक मूलभूत सुविधा यासारखे शब्दच माहीत नव्हते. त्यामुळे हा परिसर विकासापासून कोसो दूर होता. मात्र काळ बदलला, वेळ बदलली, नगरसेवक बदलला, म्हणून पर्वती दर्शन परिसर बदलत गेला. गेल्या 50 वर्षात पर्वती दर्शन परिसरात जेवढी विकास कामे झाली नसतील तेवढी विकास कामे 2007 ते 2017 या 10 वर्षांच्या कार्यकाळात झाली आहेत. या परिसरामध्ये झालेला बदल, परिवर्तन व विकास या पाठीमागे विकासाचे शिल्पकार अशोक भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील पहिले हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कलादालन सारसबागेसमोर भाऊंनी उभं केलं आहे. परिसरातील सर्वसामान्य महिलांना अल्प दरात आरोग्य सेवा मिळावी म्हणून राजमाता जिजाऊ प्रसूतीगृहाची निर्मिती केली आहे. गोल दवाखान्याच्या ठिकाणी अतिशय सुंदर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे दवाखाना महापालिकेतर्फे सुरू केला आहे. तसेच या दवाखान्यात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. प्रभागातील अनेक नागरिकांच्या डोळ्यांची ऑपरेशन्स करण्यात आलेली आहेत. क्रिकेट खेळाडूंकरिता पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे नूतनीकरण करून आकर्षक मैदान बनविले आहे. प्रभागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास आकर्षक मेघडंबरी बसवून पुतळ्याचे सुशोभीकरण केले आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्वती दर्शन येथे हरणावळ अभ्यासिका सुरू केली आहे. बालकांचे भविष्य घडविणाऱ्या प्रकाश सर्जेराव पवार या शाळेच्या इमारतीचं आकर्षक बांधकाम पूर्ण केलंय. प्राचीन असलेल्या पिंपळेश्वर मंदिर आणि परिसराचं अतिशय देखणं सुशोभीकरण केलंय. गरवारे बाल भवनचे नूतनीकरण करण्यात आलं आहे. अशोक भाऊंनी स्वारगेट उड्डाण पुलासाठी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं स्वारगेट चौकात उड्डाण पूल मंजूर झाला आहे. सातारा रस्त्यावर बांधलेल्या प्रशस्त भुयारी मार्गामुळे नागरिकांना रस्ता क्रॉस करणं आता सोपं झालंय. पाटील प्लाझा शेजारील नाल्यावर आकर्षक आणि सुंदर गार्डन उभारून परिसराच्या सौंदर्यात भर पाडली आहे. बौद्ध धर्मीयांकरिता सुसज्ज पंचशील बुद्ध विहार बांधले आहे. मोफत अँब्युलन्स सेवा सुरू केली आहे. नागरिकांकरिता स्वच्छ आणि सुंदर स्वच्छतागृहे बांधून चांगली सोय केली आहे. सणस ग्राउंड येथे खेळाडूंसाठी आकर्षक आणि भव्य निवासस्थानाचे बांधकाम केले आहे. प्रभागात सर्वत्र स्वच्छ, आकर्षक आणि सुंदर सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ते करून
परिसराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अशोक भाऊ यांनी केले आहे. स्वारगेट कॅनल येथील झोपडपट्टी रहिवाशांना BSUP योजनेअंतर्गत हडपसर येथे फ्लॅट्स मिळवून दिले आहेत. अनेक ठिकाणी बोरिंग आणि पाण्याची टाकी उभारून पाणी प्रश्न कायमचा सोडविला आहे. प्रभागातील स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची ओझोन जेटिंग मशीन बोलेरो गाड्या घेण्यात आल्या आहेत. मिनी घंटा गाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलण्याची सोय केली आहे. मित्रमंडळ येथे पक्षी घरटे गार्डन उभारण्यात आलं आहे. प्रभागात भूमिगत केबल्स बसवून धोका कमी केला. लक्ष्मीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या सुशोभीकरणाचे काम मंजूर करून घेतले. छत्रपती शिवाजी राजेंच्या जयंती निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आंबेडकर महोत्सवाचे आयोजन केले जाते. बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध कोर्सची व्यवस्था केली आहे. अशोक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भव्य बाल मेळाव्याचे आयोजन केले जाते. दरवर्षी वारकरी बंधू भगिनींना मोफत औषध वाटप केले जाते. अशोक भाऊंना विकास कामे व सामाजिक कार्य करताना अनेकांनी त्या कामात विघ्न आणली. विकास कामं बंद पाडली, त्रास दिला. त्यांच्या अंगावरही काहींनी येण्याचा प्रयत्न केला. मात्र संयमानं जनसेवा, समाजसेवा आणि विकास कामे ते करीत राहिले. विकास कामांचा एवढा डोंगर उभा करूनही प्रभाग रचनेचा रडीचा डाव करून विरोधकांनी त्यांना पराभूत केलं. अशोक भाऊंचा पराभव झाला हेच मुळी अविश्वसनीय होतं. त्यावेळी हजारो माता भगिनींनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर येऊन अश्रू ढाळले. हे चित्र पाहून सारा परिसर त्यावेळी भावनिक झाला. कपटानं जरी पराभव केला असला तरी जनतेच्या मनातून अशोक भाऊंना पराभूत त्यांना करता आलं नाही. गेल्या 8 वर्षात हातात सत्ता नसताना आणि अनेक संकट समोर आली असतानाही अशोक भाऊंनी न थकता न थांबता समाजसेवेचं निरंतर कार्य सुरूच ठेवलंय. निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे गेल्या 8 वर्षात पर्वती दर्शन नवी पेठ प्रभाग हा विकासापासून वंचित राहिलाय. परिसरातील विकास थांबला आहे. म्हणूनच अशोक भाऊंनी केलेला चौफेर विकास पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना महानगरपालिकेत पाठवणं आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. आता वेळ आहे प्रभागातील प्रत्येक नागरिकाची. अशोक भाऊंना मतरूपी आपण आशीर्वाद देऊया. येत्या गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून अशोक भाऊ हरनावळ यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.